संजय एक मध्यमवर्गीय गृहस्थ, मुंबईतील लोकल ट्रेनने दररोज ऑफिसला जाणारा. त्याच्या आयुष्यात सतत संघर्ष चालूच होता. ऑफिसमधील तणाव, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या शैक्षणिक खर्चाची चिंता आणि कर्जाचा भार. रोजच्या धावपळीत त्याला स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता आणि त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला होता. एका दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये मोठा फेरबदल झाला. अनेक लोकांचे नोकरीतून काढले जाण्याचे चर्चे सुरू झाले. संजयचा बॉस त्याच्यावर आधीच नाराज होता आणि त्याला वाटू लागले की आपलीही नोकरी जाईल. या भीतीने तो अस्वस्थ झाला. त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. तो अस्वस्थ मनाने घराबाहेर फिरायला निघाला. अचानक त्याच्या समोर एक साधू बाबा आले. त्यांनी स्मितहास्य करत विचारले, "काय रे, एवढा का विचार करतोस? स्वामींवर विश्वास आहे ना?" संजय चकित झाला. त्याने कधीही स्वामी समर्थांची उपासना केलेली नव्हती, पण त्या साधूंच्या शब्दांनी त्याच्या हृदयात वेगळाच विश्वास निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर काहीतरी विलक्षण घडले. त्याच्या कंपनीत जे लोक नोकरी गमावणार होते त्यांची यादी जाहीर झाली, पण त्याचे नाव त्यात नव्हते. एवढेच नाही तर त्याच्या मेहनतीमुळे बॉसने त्याला नवीन जबाबदारीसह पदोन्नती दिली. संजयच्या डोळ्यात पाणी आले. त्याला त्या साधूंचे शब्द आठवले, "स्वामी समर्थांचा धीर धर, ते तुझे रक्षण करतील." त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याने स्वामी समर्थांची उपासना सुरू केली, गुरुवारचा उपवास ठेवला आणि दररोज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असा जप करायला सुरुवात केली. आता त्याला कोणतीही चिंता वाटली की तो फक्त स्वामींच्या चरणी सर्व सोपवून देई. जो कोणी स्वामी समर्थांना रोज मनःपूर्वक आठवतो, त्यांच्या नावाचा 11 वेळा जप करतो आणि त्याच्या सर्व संकटांवर मार्ग निघतो. स्वामी समर्थ आहेत तिथे भीतीच कारण नाही.